नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत प्रतिष्ठा ट्रॅक्टर सेल्स अँड सर्व्हिसेस मध्ये. तर त्यांच्याच ओनर कडून त्यांच्या ट्रॅक्टरची माहिती वगैरे घेऊयात. नमस्कार. करतार हार्वेस्टर्सच्या उत्तुंग यशानंतर आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत करतार ट्रॅक्टर्स. करतार ट्रॅक्टर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आपल्याला 40 HP पासून ते 120 HP पर्यंतचे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण या ठिकाणी बघतोय करतार ग्लोब ट्रॅक 5936 हे मॉडेल येतं 60 HP मध्ये. याच्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 5936 करतार ग्लोब ट्रॅक मॉडेल आहे. या ग्लोब ट्रॅक मॉडेल हा जो आहे हा 60 HP ट्रॅक्टर श्रेणीमध्ये येतो. याचं इंजिन याला किर्लोस्करचं इंजिन 60 HP चं इंजिन आहे. 4 सिलेंडर मध्ये इंजिन येतं. त्याची इंजिनची जी कॅपॅसिटी आहे, इंजिन आपला 4160 cc चा इंजिन येतो या ठिकाणी, आणि तो इंजिन 232 न्यूटन मीटरचा टॉर्क पॉवर जनरेट करून देतो. आपण या ठिकाणी पाहू शकता ट्रॅक्टरचा अतिशय सुंदर असा एरोडायनामिक लुक आहे. समोर याला आपल्याला 92 किलोचा बंपर वेट या ठिकाणी दिलेला आहे. ट्रॅक्टर जो आहे हा ट्रॅक्टरला बनेट जो आहे हा हायड्रोलिक लिफ्टिंग मध्ये आहे, ऑटोमॅटिक वरती जातोय. या ठिकाणी आपण बघू शकता महत्वाचं गोष्ट म्हणजे इंजिन थंड ठेवण्यासाठीचे जे रेडिएटर दिलेलं आहे, हे रेडिएटर या ठिकाणी कॉपर रेडिएटर या ठिकाणी दिलेलं आहे. ट्रॅक्टर श्रेणीमध्ये फक्त करतारमध्येच हे रेडिएटर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इंजिनचा जर आपण विचार केला तर इंजिन हे आपल्याला किर्लोस्कर इंजिन या ठिकाणी मिळतं. किर्लोस्कर मध्ये 4 सिलेंडर 4160 HP 60 HP ट्रॅक्टर श्रेणीमध्ये आपल्याला 4 सिलेंडर मिळतं. 4160 cc चं त्याचं सीसी आहे. तर त्याचबरोबर 232 न्यूटन मीटर टॉर्क हा जनरेट करून देतो. या ठिकाणी आपल्याला ड्राय टाईप मध्ये सेन्सरवाला एअर क्लीनर या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये चोकअप सेन्सर पण या ठिकाणी दिलेला आहे. सर, हा ऍक्सेल खूपच मोठा वाटतो. दुसऱ्या ट्रॅक्टरच्या बाबतीत खूप छोटा ऍक्सेल वाटतो. ह्याबद्दल काय सांगू शकता का? हा ऍक्सेल जो आहे हा हेवी ड्युटी ऍक्सेल आहे. या ठिकाणी ऍडजस्टेबल आपल्याला ऍक्सेल या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्याला टायरची जी रुंदी आहे समोरची ती आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त ऍडजस्ट या ठिकाणी आपण करता येते. सर, बाकी ट्रॅक्टरला बघायला गेलं तर इथं सिंगलच ऑइलचा पाईप बघायला भेटतो. सर, इथं डबल बघायला भेटतो आम्हाला. हा, आता या ठिकाणी जे आहे हा ड्युअल ऍक्टिंग सिलेंडर या ठिकाणी दिलेला आहे. बॅलन्स सिलेंडर म्हणतात. जो आपला हायड्रोलिक स्टेअरिंग आहे, पॉवर स्टेअरिंग या ठिकाणी दिलेली आहे. त्याला या ठिकाणी जे आहे हा ड्युअल ऍक्टिंग सिलेंडर दिलेला आहे. बॅलन्स सिलेंडर आपण त्या ठिकाणी म्हणतो. हे पण आपल्याला या ठिकाणी ऍडिशनल मिळतं. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण ट्रॅक्टरच्या चॅसिसचा विचार करतो तर चॅसिस मध्ये सर्वाधिक रिजिड आणि अतिशय मजबूत अशी चॅसिस या ठिकाणी आपल्याला पूर्ण चॅसिस या ठिकाणी पाहायला मिळते. सर, आपण बघायला गेलो तर ट्रॅक्टर ऊसाच्या जर पाहायला गेलं तर ट्रॅक्टर म्हणजे आपण फसला ट्रॅक्टर तर वरताना मधून तुटतो, तर ह्याला काय तशी सेफ्टी दिलेली आहे? अगदीच बरोबर आहे. आता हे जे तुम्ही ऑब्झर्वेशन केलंय, खूप सुंदर ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता हे चॅसिसला ही एक्स्ट्रा 12 mm ची प्लेट सपोर्ट आपल्याला पाठीमागेपर्यंत दिलेला आहे. काही वेळेला ट्रॅक्टर उचलून आपटल्यामुळे किंवा अतिशय हेवी ड्युटीचा लोड खेचत असताना आपल्याला ट्रॅक्टरचे 2 भाग झालेले पाहायला मिळतात. तर तशा पद्धतीच्या या ठिकाणी होत नाहीये. तर मला परत एक्स्ट्रा सपोर्ट पण दिलेला आहे. या सपोर्टमुळे काय होतं, इंजिनचं व्हायब्रेशन सुद्धा कमी होतं. चॅसिस बरोबर एक प्रकारची अतिशय सुंदर अशी बांधी तयार होते. सर, याचा डिझेलचा पंप कुठल्या कंपनी? हा डिझेल पंप या ठिकाणी आपल्याला बॉशच्या कंपनीचा डिझेल पंप दिलेला आहे. हा दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला डबल डिझेल फिल्टर पण मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जो ऑइल फिल्टर आहे त्या ऑइल फिल्टर सुद्धा म्हणजे जे इंजिनचं ऑइल आहे ते इंजिनचं सुद्धा ऑइल या ठिकाणी कूलिंग होऊन परत इंजिनला सर्क्युलेट केलं जातं. सर, हे किर्लोस्करचं इंजिन आहे. ते किर्लोस्कर इंजिन वगैरे दिलेलं आहे? हो, निश्चितच किर्लोस्कर इंजिन आहे. आणखी याच्यामध्ये हायड्रोलिक्सचं जेव्हा आपण स्टेअरिंगच्या हायड्रोलिक्सचा विचार करतोय तर या ठिकाणी
हायड्रोलिकचा ऑइल रिझर्वायर जो आहे, ऑइल टँक हा सेपरेट वेगळा दिलेला आहे, जेणेकरून पाठीमागच्या हायड्रोलिकच्या ऑइलशी समोरच्या स्टेरिंगच्या ऑइलचा कुठेही संबंध येत नाही. त्याच्यामुळे याची जी लाईफ आहे ही लाईफ आणखी वाढते. सर हा काच जो दिलेला आहे तो कशासाठी? हा काच जो आहे हा हिट गार्ड दिलेला आहे या ठिकाणी. जेव्हा ड्रायव्हर आपण बघू शकता या ठिकाणी ड्रायव्हरची जी सीट आहे या ठिकाणी सुद्धा जेव्हा कम्फर्टेबली ड्रायव्हर या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित बसू शकतो, त्याला स्पेस भरपूर मिळते. त्याचबरोबर जेव्हा त्याचे पाय इथे असतात तर इंजिनची गरम हवा लागू नये म्हणून ते हिट गार्ड त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर आपण बघायला गेलं तर आतमध्ये ट्रॅक्टर चालवताना प्रत्येक ड्रायव्हरला सारखा गिअर शिफ्ट करावा लागतो, लो थर्ड म्हणा, लो हाय म्हणा, तर त्यासाठी काही सुविधा आहे? अगदी बरोबर. आता याचं गिअरबॉक्सचा आपण जेव्हा विचार करतोय या ठिकाणी टोटल 24 स्पीड गिअरबॉक्स आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये हा साईड शिफ्टर आपण म्हणतो, साईड शिफ्टर मध्ये या ठिकाणी हा साईड शिफ्टर आहे. आपण ज्या स्पीड मध्ये पुढे जातोय त्या स्पीड मध्ये एकच गिअर चेंज केल्यानंतर आपण पाठीमागे रिव्हर्स पण येऊ शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता हा याच्यामध्ये आपण पाहू शकता ऍडजस्टेबल आणि स्प्रिंग वाला आपल्याला या ठिकाणी सीट दिलेली आहे. भरपूर आपल्याला या ठिकाणी स्पेस या ठिकाणी पाहायला मिळतो. सीट सुद्धा आपल्याला पाठीमागे पुढे करता येतं. दुसरी गोष्ट मध्ये गिअरबॉक्सचा विचार केला असता आपल्याला या ठिकाणी 24 स्पीड गिअरबॉक्स आपल्याला मिळतो, 12 स्पीड फॉरवर्ड मध्ये आणि 12 स्पीड रिव्हर्स मध्ये. या ठिकाणी हाय, लो, मिडियम अशा प्रकारचे 3 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. तिन्ही हाय, लो, मिडियम मध्ये फॉरवर्डला 4 आणि रिव्हर्सला 4 अशा पद्धतीने 24 गिअर्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी शटल शिफ्टर मिळतोय, जो की आपल्याला ज्या स्पीड मध्ये पुढे चालतोय त्या स्पीड मध्ये आपल्याला पाठीमागे येताना फक्त एका सिंगल गिअरचीच आवश्यकता आपल्याला पडते इथे बदलताना. इतर ट्रॅक्टर सारखं रिव्हर्स वाला वेगळा गिअर टाका आणि याला वेगळ्या गिअरची आवश्यकता नाहीये. सर हा ट्रॅक्टर चौवरती बंद होतो का, त्याला दुसरं काय बटन वगैरे दिलेलं आहे? या ठिकाणी बंद करायला इंजिन स्टॉप साठी लिव्हर दिलेला आहे. ओके सर. याची स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग आहे का साधी? हे पॉवर स्टेअरिंगच आहे, त्याला मॅन्युअलचे ऑप्शन येत नाही? नाहीये. ओके सर. याचा पीटीओ गिअर कुठे दिलेला आहे? या ठिकाणी जो पीटीओ आपलं जे आहे याला इथे हँडब्रेक दिलेला आहे, लिव्हर ड्रॉप पोझिशन या ठिकाणी दिलेली आहे आणि पीटीओचा जो गिअर आहे तो पीटीओचा गिअर या ठिकाणी दिलेला आहे. पीटीओ मध्ये आपल्याला दोन आपल्याला ऑप्शन्स या ठिकाणी मिळतात. 2 स्पीड ड्युअल स्पीड आपल्याला मिळते या ठिकाणी. 93-28 चे टायर पाठीमागचे मिळतात आणि 9-7-50-16 आपल्याला पुढचे टायर पाहायला मिळतात. याची जी ब्रेक सिस्टीम आहे ही ऑइल मिरर असणारी ब्रेक सिस्टीम आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. पीटीओ मध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या स्पीड देतात, एक 540 आणि 540 इकॉनॉमी अशा पद्धतीच्या 2 स्पीडचा आपल्याला या ठिकाणी पीटीओ मध्ये पाहायला मिळतो. सर ह्याची हायड्रोलिक कॅपॅसिटी किती आहे, किती वजन येतं? याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे ही 2200 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे सर 2 पाईप कशासाठी? हे जे आहेत आपले जे हायड्रोलिक इम्प्लिमेंट्स आपण लावतो, पलटी नांगर असेल किंवा ट्रॉली वगैरे असेल तर त्यासाठी जोडण्यासाठीच हे इथे दिलेलं आहे. याचं ऑपरेशनल लिव्हर इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर महत्वाचं आणखी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक हे आहे, या ठिकाणी आपल्याला लिफ्टोमॅटिक एक बटन आपल्याला दिसतंय. ते बटन काय काम करतं की या ठिकाणचं जो लिव्हर आणि ड्राफ्टची पोझिशन आहे ही पोझिशन जेव्हा आपण सेट करतो त्याच्यानंतर याला लिव्हरला परत याची आवश्यकता नाहीये. त्या एकाच बटनवरती ड्राफ्ट आणि अप पोझिशन ही सेट होते, जेणेकरून आपलं रोटावेटर आणि पेरणी यंत्र चालत असताना आपल्याला ते कामाला येते. पेरणी करत असताना जी आपल्याला पेरणी यंत्राची खोली मिळते ती एकसारखी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. सर याची पीटीओ पॉवर किती आहे? पीटीओ पॉवर याची जी आहे ती 58 HP ची त्याला पीटीओ पॉवर मिळते.
ओके सर, आणि हे खूपच जाड म्हणजे खूपच मजबूत आहे. अगदीच. आता आपण जर पाहिलं टॉपलिंग पण या ठिकाणी मजबूत दिलेली आहेत, लोअर लिंकचे दिलेले आहेत, त्याचबरोबर डाबर पट्टी जी आहे ती सुद्धा हेवी ड्युटी दिलेली आहे. हेवी ड्युटी, हेवी, अतिशय हेवी असा आपल्याला ट्रॉलीचा खोबा पण या ठिकाणी जॉईनर जो आहे तो पाहायला मिळतो. त्याचे जे मांड्या आहेत त्या मांड्या बरोबर हा टी सेक्शन मध्ये बनवलेले आहेत, जेणेकरून की 2200 किलो आणि त्याहूनही अधिक असणारे जे इम्प्लिमेंट आहेत ते पेलण्याची क्षमता या ठिकाणी आपल्याला मिळते. सर, दुसऱ्या ट्रॅक्टरला बघायला गेलं तर इथे साखळ्या बघायला भेटतात, तिथं पट्ट्या आणि इथं ऍडजस्टमेंटचे मला वाटतं हे बरोबर हे ऍडजस्टेबल या ठिकाणी आहे. आणि हे बॉक्स टाईप मध्ये दिलेले हेवी ड्युटी आहे, लॉंग लाईफ आहे, यामुळे आपल्याला लाईफ मिळते. या ठिकाणी एक्सेल सुद्धा जो आहे ट्रॅक्टरचा अतिशय हेवी ड्युटी एक्सेल सुद्धा, रिअर एक्सेल पाहायला मिळतो. हे ट्रॅक्टर आपल्याला ऑप्शनल मॉडेल मध्ये आहे, ज्याच्याबद्दल बरोबर आपल्याला रूफ आणि रूफ कॅनोपी आणि आपल्याला जे टायरचे रिअर वेट्स आहेत, रिअर वेट्स पण या ठिकाणी येतात. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या चॅसिसची बिल्डची जी ताकद आपण पाहायला म्हटलं क्वालिटी, तर आपल्याला या ठिकाणी जे आहे या ठिकाणी सोयाबीनची प्लेट आपल्याला दिसते, जेणेकरून त्या ठिकाणी रस्टिंग होत नाही आणि कालांतराने जे इतर ट्रॅक्टरमध्ये एवढा हेवी आपल्याला जो बंपर सपोर्ट आहे तो मिळत नाहीये. बंपर सपोर्ट आणि कॅनोपी सपोर्ट जो आहे तो अतिशय हेवी दिलेला आहे, त्याच्यामुळे लाईफ लॉंग आपल्याला ह्या कॅनोपीला पण अडचण येणार नाही आणि बंपरला पण प्रॉब्लेम येत नाही. याच्यामध्ये कुठले कुठले इलेक्ट्रिकल पार्ट दिलेले आहेत? आपण ट्रॅक्टरच्या इलेक्ट्रिकलचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला टीव्हीएस लुकासचा अल्टरनेटर या ठिकाणी मिळतो, जो की बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरला जातो. टीव्हीएस लुकासचाच स्टार्टर पण या ठिकाणी मिळतो, जो इंजिन स्टार्ट करण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर आपण इथे पाहू शकता की इतर जे ट्रॅक्टर्स आहेत कंपनीचे, त्या ट्रॅक्टर्सला आपला जो स्टार्टर आहे हा उघड्या अवस्थेत असतो, त्याच्यावरती पाऊस, वारा, चिखल, पाणी पडल्यामुळे त्याची लाईफ कमी होते. परंतु याला ते सुद्धा शिल्ड या ठिकाणी दिलेलं आहे. ते शिल्ड या ठिकाणी दिलेलं असल्यामुळे पाण्यापासून, चिखलापासून, धुळीपासून त्याचं संरक्षण होतं आणि त्याची लाईफ वाढते. त्याचबरोबर हायड्रोलिक सिस्टीमला सुद्धा या ठिकाणी आपल्याला शिल्ड पाहायला मिळते. त्या शिल्ड असल्यामुळे काय, माती, चिखल, कचरा जो आहे तो कचरा पण त्या ठिकाणी अडवला जातो. लिफ्टोमॅटिक या ठिकाणी दिलेला आहे. ड्राफ्ट आणि पोझिशन आपण या ठिकाणी या लिव्हर वरती पाहिजे त्या ठिकाणी आपण सेट करू शकतो. हे सेट केल्यानंतर परत आपल्याला ह्या लिव्हरला हात लावायची आवश्यकता नाहीये. हे कशासाठी दिलेलं आहे, हे आता पोझिशनला गेलेलं आहे आणि ड्राफ्टला घेण्यासाठी हे बटन केलं की ड्राफ्ट, हे पोझिशन आणि हा ड्राफ्ट. याचा फायदा आहे की आपली जी पेरणी असेल किंवा रोटावेटर करत असताना त्याची जी आपल्याला खोली आहे ही एकसारखी आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळते. आपण पाठीमागे पाहू शकता, ही झाली ड्राफ्ट पोझिशन आणि हे झाली पोझिशन. आपल्याला ह्या लिफ्टोमॅटिक मध्ये आपल्याला पाहायला मिळते.